नमस्कार. तर आज मी बनवते देवडांगरची भाजी. तर आमच्या भागात याला देवडांगर म्हटलं जातं. काही भागांमध्ये कोहळा म्हणतात, तर काही भागांमध्ये लाल भोपळा देखील म्हटलं जातं. तर तो मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. त्याची वरची साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे. कढईत तेल गरम झालं आहे, तर मी फोडणी देऊन घेते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे मी जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी देऊन घेते. लसूण मी अशा पद्धतीने बारीक कापून मग त्याची फोडणी देते. ठेचून टाकण्यापेक्षा कापून टाकलेला जास्त छान लागतो. तो मी जो भोपळा कापलेला होता तो मी इथे आता टाकून घेते. तेलात चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन शिजतो. या देवडांगरचे अजून बरेच वेगवेगळे प्रकार देखील बनवता येतात. याचा हलवा देखील छान लागतो. हे आता तेलात छान परतून झालं आहे. यात आपण आता मसाले टाकून घेणार आहोत. सगळ्यात पहिले मी इथे हळद टाकून घेते आणि लाल तिखट चवीनुसार. तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. माझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून मी एकच चमचा टाकला आहे. मुलांसोबत आम्हाला देखील फिकट खाण्याची सवय झालेली आहे. मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इकडे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्यानंतर मग इथे 1 चमचा साखर देखील मी टाकून घेतलेली आहे. साखर टाकून याला छान टेस्ट येते. साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकतात. अगदी कमी वेळात होणारी ही भाजी. वरून मस्त मी आता हिरवीगार अशी कोथिंबीर टाकते आणि थोडंसं दाण्याचं कूट देखील मी यात आता ॲड करते. झटपट आणि चटपटीत होणारी ही भाजी एकदम टेस्टी लागते. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कमेंट करून सांगा. आता आपली भाजी देखील इथे शिजून तयार झालेली आहे.